नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बोकडाच्या पायांचं सूप किंवा डोक्यांचं सूप किंवा बोकडाचा किंवा बकरीच्या पायांचं सूप, जे कॅल्शियमयुक्त असतात। सांधेदुखी, गुडघेदुखी, जे कॅल्शियमची कमी जे भरून काढण्याचं काम जे करतं ते हे सूप करतात। पौष्टिक पाय सूप म्हणून सुद्धा ह्याला म्हटलं जातं। तर हे सूप जर पियालो तर त्याच्याने जे आपलं कॅल्शियम कमी झालेलं असतं किंवा कंबरदुखी असेल ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते। तुम्ही डॉक्टरांकडे जर सांध्यांचं दुखणं असेल तर डॉक्टर स्वतः सजेशन देतात की हा सूप प्यावं। इथे आपण बोकडाचे पाय घेतलेले आहेत। तुकडे असे 10-12 आहेत। ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याचे केस वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत। मी बाजारातनंच हे काढून आणलेले आहेत, पण घरी येऊन थोडेसे तरी परत आपण स्वच्छ करायचे असतात, जेणेकरून त्याचे केस वगैरे राहायला नको। पण हे जे सूप आहे हे हाडांसाठी खूप गरजेचं आहे। ज्यांचे हाडं दुखत असतात त्यांच्यासाठी वगैरे किंवा हाडांना मजबूती येण्यासाठी हे जे डोक्यांचं सूप किंवा पायांचं सूप असं म्हटलं जातं, ते पिल्यानंतर खूप छान प्रकारे आपल्याला कॅल्शियम मिळू शकतो। त्यामुळे आपण कशा प्रकारे करणार आहोत ते आज आपण पाहणार आहोत। त्याचे साहित्य काय काय लागते ते पाहूया। आता इथे मी हे डोके घेतलेले आहेत, म्हणजे पाय घेतलेले स्वच्छ धुवून केस वगैरे सगळं काढून जवळजवळ ही 1/2 किलोच्या वरती आहेत। इथे कांदा एक मोठा कापून घेतलेला आहे। उभ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत 4। तूप घेतलेलं आहे, साजूक तूप मी अर्धा वाटी। तमालपत्र घेतलं आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। इथे दालचिनी घेतलेली आहे, काळी मिरी, लवंग आणि याच्यामध्ये हिरवी वेलची घेतलेली आहेत 3 आणि हे फुलपात घेतलेले आहेत। इथे घेतलेला आहे मी धणा पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमच हळद, आलं लसणाची पेस्ट। आपण अशा प्रकारे सगळं घेतलेलं आहे। आता आपण गॅसवर ठेवलेला आहे कुकर। आपण कुकरमध्ये पहिले शिजवून घ्यायचं आहे। आता सगळं इथे आपण कुकर ठेवलेला आहे, गॅस स्लो एकदम ठेवलेला। त्याच्यामध्ये जो आपण तूप घेतलेला तो आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। तुपावरती खूप छान होतो, पण जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही तेलावर सुद्धा करू शकता, पण मी तुपावरती करते आहे। लहान मुलांना सुद्धा द्यायला हे खूप पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा। हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, ही रेसिपी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडची जी बेल आयकन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच पोहोचेल। आता इथे तूप आपलं गरम झालं, जे खडा मसाला होते ते आपण त्यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत। दालचिनीचे तुकडा मोठा एक घेतला होता, त्याचे 2-3 तुकडे करून घेतलेत आणि हे काळी मिरी 4 घेतलेले आहेत, लवंग 4 घेतलेले आहेत, हिरवी वेलची 3 घेतलेली आहे। सगळं आपण टाकून घेणार आहोत। चांगलं असं आपण परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जी मी आलं लसणाची पेस्ट घरामध्येच बनवले ते मी टाकत आहे। जर तुमच्याकडे बाहेरची आपली साधी दुकानामध्ये मिळते ती सुद्धा असली तरी चालणार आहे। ती चांगली अशी परतून घ्यायची आहे तेलावरती, गॅस स्लो ठेवायचा आहे। मला आलं चांगलं असं ब्राऊन कलरमध्ये आलेला दिसतो, लसूण आणि आलं, तेव्हाच तुम्ही लगेच कांदा टाकून घ्यायचा आपला। तो सुद्धा परतून आपण घेणार आहोत लगेच। तूप असल्यामुळे खूप सुंदर असा वास येतोय। आता हा कांदा गुलाबी कलर येईपर्यंत आपण परतून घेतोय। गुलाबी कलर आला की आपण त्याच्यामध्ये लगेच हळद टाकून घेणार आहोत। तुम्हाला इथे दिसत आहे हा कांदा असा खूप गुलाबी कलर यायला लागलेला आहे। इथे पहा चांगला असा गुलाबी कलर आलेला आहे। आपण ह्यामध्ये ही हळद जी घेतली होती 1 चमचा ती आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्याचा कच्चा वास जो असतो तो निघून जाईपर्यंत अगदी 7-8 सेकंद त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आणि आपण आता हे चांगलं परतून झाल्यानंतर जे आपण हे डुके म्हणजे पाय घेतलेले आहेत ते ह्यामध्ये टाकत आहे। असं मिक्स करून घ्यायचं आहे।
आता हे हळदीबरोबर हे जे म्हणजे डुक्यांचा जो उग्रवास असतो तो निघूनसाठी जाण्यासाठी आपण हळदीबरोबर ह्याला जवळजवळ 5-6 मिनिटं आपण ह्याला चांगलं असं परतून घेतलेलं आहे डुक्यांना म्हणजे पायाला. आता आपण जे घेतलेलं आहे इथे धणेपूड तीसुद्धा ह्यामध्ये टाकून घेतो आहे. चवीपुरतं मीठ तेसुद्धा ह्यामध्ये टाकून घेतो आहे आणि जी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे तीसुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगले असं मिक्स करून घेणार आहोत. हे इथे आपण आता 5-6 मिनिटं चांगले असे परतून घेतले सगळं मसाले वगैरे. आता आपण ह्यामध्ये तुमचा कुकर जर छोटा असेल तर तुम्ही थोडंसंच पाणी टाका. माझा कुकर थोडा मोठा आहे त्यामुळे मला हवं आहे तितकं पाणी टाकून घेते, नाहीतर मग ते कुकरच्या शिट्टीच्या साहाय्याने बाहेर पडतं. त्यामुळे तुम्ही पाणी टाकताना थोडं कमी टाका जर का कुकर लहान असेल तर. आता इथे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे 1.5 कप पाणी ग्लास पाणी टाकलेलं आहे हवी. आणि आता ह्याच्यामध्ये थोडं तिखटपणा येण्यासाठी मी या उभ्या चिरून मिरच्या घेतल्या 4 त्या मी टाकून घेते. असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी मिरच्या टाकलेल्या आहेत, पण तुमची जर एकदम छोटी मुलं असतील, लहान बाळ असतील, त्यांना जर सूप द्यायचं असेल तर मग तिखट नको असेल तर तुम्ही मिरची नाही टाकलीत तरी सुद्धा चालेल. आता इथे आपण मिरची टाकून घेतले, सगळं टाकून घेतले. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 5 ते 6 शिट्या काढून घेऊया. इथे आपले 6-7 कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आणि हा गार झालेला आहे. तुम्हाला इथे दिसत आहे हवा घालवल्या सुद्धा जात नाहीये गॅसची हवा. आता हे आपण ओपन करून बघायचं आहे. बघा खूप सुंदर असं रंग आलेला आहे आणि पाणी सुद्धा जितकं मी जास्त टाकल्यामुळे किती हवे आता आपण ते चेक करूया शिजले की नाही तेही बघूया. आता हे छानपैकी आता बघूया शिजलंय की नाही शिजलंय. मांस पूर्ण बाजूला सरकतोय की नाही. वाफ येते असं मांस छानपैकी बाजूला होते याचा अर्थ आपलं हे शिजलेलं आहे. आता सुपाची चव बघूया. मीठ हवे का अजून नको. इथे मीठ वगैरे व्यवस्थित पडलेलं आहे आणि आपल्याला हे सूपच आपल्याला प्यायचं असल्यामुळे मला ह्याच्यात पाणी टाकायची गरज नाहीये. आता आपल्याला इथे बऱ्यापैकी सूप तयार झालेलं आहे, पण तुम्हाला जर अजून हवं असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे छानपैकी अशी आणि मिक्स करून घ्यायचं आणि 5-10 मिनिटं शिजवून द्यायचं आहे अजून. आणि त्याच्यामध्ये जे खडे मसाले आपण टाकलेले होते म्हणजे तमालपत्र वगैरे ते जितके हाताला लागतील तितके आपण काढून घ्यायचे आहेत, म्हणजे सुपामध्ये येणार नाहीत, ते तोंडाला लागणार नाही. इथे आपलं सूप तयार झालेलं आहे. बोकडाच्या पायाचे सूप किंवा डोक्यांचे सूप. तुम्हाला ही बोकडाच्या पायांची म्हणजे डोक्यांची जी सूपची रेसिपी आहे ती आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि साईडची जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा नक्की दाबा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला अशा एका नवीन हेल्दी रेसिपीसह आपण भेटूच या. तुम्ही असे छान छान खात राहा आणि मस्त रहा. चला पुढच्या एक